परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरांचं आव्हान कायम आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच अनुषंगाने शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत परभणीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत। या बैठकीनंतर राष्ट्रवादीकडून उभं करण्यात आलेलं बंड शमणार का असा प्रश्न निर्माण झालाय। दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार विवेक नामंदर यांनीही काँग्रेस नेते सुरेश देशमुख यांची चिरंजीव सुशील देशमुख यांच्या बंड थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। त्यात त्यांना यश येईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। पंकज, बंड शमवण्यात पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना यश मिळणार का? कसे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी? परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठीची उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत ही मुदत आहे आणि अद्याप तरी महायुतीमधील आणि महाविकास आघाडीमधील बंडखोरांचं आव्हान कायम आहे। महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे संग्राम जामकर, विजय जामकर, भाजपचे विश्वजित बुधवंत यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे। त्यामुळे हे जे बंड आहे हे शमवण्यासाठी थेट उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत आज परभणीत दाखल होत आहेत। त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक महायुतीमधील सर्व नेत्यांच्या आणि मतदारांच्या समवेत आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये जे काही नाराजी आहे राष्ट्रवादीची ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळेच कुठेतरी महायुतीमधील जे बंड आहे ते शमण्याचं शक्यता या ठिकाणी आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीमधील उबाटा सेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नामंदर यांच्या समोर काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे। ती बंडखोरी कायम आहे। ही बंडखोरी सुद्धा थांबावी यासाठी त्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्यांना यामध्ये यश येताना दिसत नाहीये। त्यामुळेच आज सुशील देशमुख आपला अर्ज मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही समोरील आव्हानं हे बंडखोरांचे आव्हानं थांबून थेट दोन उमेदवारांमध्ये लढत होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।